एक चिठ्ठी, किरकोळ वाद आणि त्यातून 18 वर्षाच्या तरुणाची हत्या. शुक्रवारी रात्री जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटा इथं एक भयानक घटना घडली. त्यामुळं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. पवन संतोष बोराटे या अवघ्या 18 वर्षाच्या तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण इतकं धक्कादायक आहे की एका चिठ्ठीवरून झालेला किरकोळ वाद आणि त्यातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. मिळालेल्या माहितीनुसार मृत पवन बोराटे यांना संशयित आरोपी राहुल खरे याच्या बहिणीला एक चिठ्ठी दिली होती. हेच चिठ्ठी प्रकरण या हत्येचं कारण बनलं. राहुल खरे याला हे कळताच तो संतापानं पेटून उठला आणि त्यानं पवनला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर रात्रीच्या सुमारास राहुल खरेनं कोणताही विचार न करता पवनच्या पोटात चाकूने गंभीर वार केले. त्याच्यासोबत काही मित्रही होते. या अनपेक्षित आणि क्रूर हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला आणि त्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. पारनेर इथं राहत होता. यांना 5 ते 6 जणांनी यांना ठार केलाय. चाकू पोटात टाकला, 2 वार केलेत. काय कारण होतं? त्याचं नाव काय आहे? कारण अद्याप माहिती नाही. ते काय केलं, काय मिळच नाही. अचानक आलेत आणि घरात घुसून मारलं. बाकी आमची एकच इच्छा आहे, पोलीस साहेबांनी आम्हाला चांगला न्याय द्यावा, कोणाच्या दबावाखाली नाही राहावा, आम्हाला आमचे न्याय द्यावा आणि सगळे आरोपी अटक व्हावं. मयताचे नाव काय आहे? मयताचे नाव पवन संतोष बोराटे आहे. वय 18 वर्ष आहे. पारनेरचा राहणार आहे. नाही, लग्न नाही झालं. अवय ते वाद होता का पहिले? काय वाद नाही, काही नाही. रोज सोबत राहणार आहे ते, रात दिवस. मित्र कंपनीचे ते. ते काय झालं, कसं झालं, अचानकच झालं. मित्रांनी मित्राचा घात केला. त्याला सपोर्टला 5 ते 6 जण होते. त्यांचे नाव पण नाही घेतले. पोलीस स्टेशनला एकच आरोपी घेतलेला आहे. आमची तेवढीच विनंती आहे की सगळ्याचे नाव यावं आणि सगळ्याला अटक करावं. या प्रकरणात मयताचे वडील संतोष बोराटे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केलाय आणि संशयित आरोपी राहुल खरे याला ताब्यातही घेतलंय. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून या हत्येमागचे अनेक पैलू हे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात एकच खळबळ माजली आहे. पवनच्या मृत्यूनं त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक धक्क्यात आहेत. त्यांनी आरोपी राहुल खरेला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ही घटना फक्त जालन्यापुरतीच मर्यादित नसून समाजात वाढत चाललेला हिंसाचार आणि क्रूरतेचं भयानक चित्र समोर आणते. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा सध्या व्यक्त होतीये. जालन्याहून अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.